सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार तिसऱ्या कार्यकाळात अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे। केंद्रातील सत्ताधारी एनडीएकडे संख्याबळ खूप कमी आहे। जराही गडबड झाली तरीही सरकार कोसळू शकतं, असा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला। एनडीएतील घटक पक्षांना दुसऱ्या बाजूला जावं लागू शकतं। एनडीएतील काही पक्ष आमच्या संपर्कात आहे। मोदी यांच्या नेतृत्वात ते असमाधानी आहे, असं त्यांनी सांगितलं। केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर आता लोकसभा अध्यक्षपदासाठीची जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे। चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीला लोकसभेचं अध्यक्षपद हवं आहे, तर भाजपाने लोकसभा अध्यक्षपद सोडण्याचा नकार दिला आहे। त्यामुळे एनडीएमध्ये मतभेद निर्माण झाला आहे। एनडीएमध्ये लोकसभा अध्यक्षपदावरून रस्सीखेच सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान करून सर्वांची झोपमोड केली आहे। लोकसभा अध्यक्षपदासाठी चंद्रबाबू नायडूंकडून प्रस्ताव आला तर त्याचा विचार इंडिया आघाडी करेल, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे। राऊत यांच्या या विधानानंतर दिल्लीची राजकीय हवा तापण्याची शक्यता आहे। पुणे शहर ग्रामीण लोहमार्ग पोलीस दल तसेच कारागृह विभागातील 1219 पदांसाठी आज पोलीस भरती होत आहे। या पोलीस भरतीला अत्यंत मोठा प्रतिसाद मिळाल्याचे बघायला मिळत आहे। या पोलीस भरतीसाठी तब्बल 1,81,769 उमेदवारांनी अर्ज केले आहेत। राज्यभरातून ही अर्ज आली आहेत। पुणे पोलिसांचे शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, ग्रामीण पोलिसांचे चव्हाणनगर येथील मुख्यालय, खडकीतील दारुगोळा कारखान्याच्या मैदानावर मैदानी चाचणी पार पडत आहे। ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन सोडणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे। ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते। भारतात लोकशाही आहे, त्यामुळे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे। SC/STला धक्का लागणार नाही, त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे। त्यांचं आंदोलन सरकार पुरस्कृत आहे। तसेच एकाही तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्यांना राज्य सरकारकडून यंदा प्रथमच 20,000 रुपयाचं अनुदान जाहीर करण्यात आलं आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाला अनेक वारकऱ्यांनी विरोध केला आहे। तर मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय गोरगरीब वारकऱ्यांसाठी असून या विरोधामागे अप्रत्यक्ष राजकारण होत असल्याचा आरोप धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी केला आहे। भंडारा जिल्ह्याच्या तालुका दर्जा असलेल्या साकोली वनक्षेत्रातील पापडा गावालगत असलेल्या एका शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती साकोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी व भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल गवई यांना प्राप्त झाली। सदर माहिती मिळताच उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनात भंडाराचे RRT पथक व साकोली वनविभागाचे कर्मचारी हे साहित्यांसह घटनास्थळी पोहोचले। दरम्यान विहिरीत बिबट्या पडला असल्याचं दिसून येताच त्याला काढण्यासाठी दोरांनी बांधून असलेला एक लोखंडी पिंजरा विहिरीत सोडण्यात आला। सदर बिबट काही क्षणात पिंजऱ्यात आल्यानंतर त्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढून यश मिळवले। त्यानंतर बिबट्याची पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर सदर बिबट्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवनदान देण्यात आलं। लोकसभेच्या पराभवासाठी महायुतीकडून अजितदादांचा बळीचा बकरा करण्यात आला आहे। तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना बळीचा बकरा करण्यात आला, असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे। रोहित पवारांनी अजित पवारांसह भाजपावर हल्लाबोल केला आहे। दादांना वेगळे होण्यास भाग पाडण्याची ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडल्याची चर्चा आहे। भाजपाचा पराभव केवळ दादांमुळे नाही तर भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे झालाय, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे।
सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी 127 जागांवर पहिला सर्वे देखील केला आहे. मात्र ते स्वतः निवडणूक लढवणार नाही. स्वतःचा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष म्हणून उभे करायचे हे अजूनही ठरलेलं नसून वेळ आली तर मराठा, मुस्लिम, दलित आणि लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार असं जरांगे यांनी सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता ॲक्शन मोडवर आले आहे. मणिपूरमधील हिंसाचारावरून केंद्र सरकारवर बरीच टीका झाली. त्यानंतर आता मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला लष्कर प्रमुख देखील उपस्थित होते. मणिपूरमधील जातीय मतभेद दूर करण्यासाठी गृह मंत्रालयाकडून मैती आणि कुकी या दोन्ही समुदायांशी लवकरच चर्चा करणार आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार भडकविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गरज पडल्यास केंद्रीय दलाची तैनात वाढवण्यात येईल असं गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं आहे. सह्याद्री सुपरफास्टमध्ये इथेच थांबूया. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.